आयुष्यात अनेकदा अशी वेळ येते जेव्हा वाटतं की सगळंच बदलून गेलंय. अशा वेळी स्वतःला पुन्हा कसं सावरायचं? चला, ब्रीना विस्ट यांच्या विचारांमधून स्वतःच्या आत डोकावून पाहूया आणि आपल्या खऱ्या स्वरूपाशी पुन्हा एकदा ओळख करून घेऊया. हा प्रश्न आपल्या सगळ्यांच्या मनात कधी ना कधी येतोच, नाही का? जेव्हा आपण ठरवलेल्या वाटा बंद होतात आणि पुढे काय करायचे हेच कळत नाही, तेव्हा काय? खरं तर हीच ती वेळ असते जेव्हा आपल्याला स्वतःला शोधण्याची खरी संधी मिळते. हाच आपल्या नव्या प्रवासाचा आरंभबिंदू असतो. मग बरे होणं म्हणजे नेमकं काय? आपल्याला वाटतं की काहीतरी तुटलंय आणि ते दुरुस्त करायचंय. पण विस्ट म्हणतात की हा दृष्टिकोनच बदलायला हवा. बरे होणं म्हणजे काहीतरी रिपेअर करणं नाही, तर आपण मुळात जे होतो, आपलं जे खरं स्वरूप आहे, त्याचे विखुरलेले तुकडे पुन्हा एकदा प्रेमाने एकत्र आणणं. तर मग हा नवीन मार्ग आहे तरी कसा? आयुष्यात येणारे अडथळे किंवा बदल हे संकट नाहीत. उलट त्या आपल्या खऱ्या स्वपर्यंत पोहोचण्यासाठी मिळालेल्या संधी आहेत. त्या आपल्याला आतून हलवतात आणि स्वतःकडे एका नव्या नजरेनं बघायला शिकवतात. या प्रवासातली सगळ्यात पहिली आणि महत्त्वाची पायरी आहे बदलांना स्वीकारायला शिकणं. कारण आयुष्य कधीच एका सरळ रेषेत जात नाही आणि बदलांशी जुळवून घेण्यामध्येच आपली खरी वाढ दडलेली असते. आयुष्य जगण्याचे ना साधारणपणे 2 मार्ग दिसतात. एक म्हणजे समाजाने किंवा इतरांनी ठरवलेल्या रस्त्यावरून चालत राहणं, ठरवलेले टप्पे पार करणं. पण यात खरं समाधान मिळतं का? अनेकदा नाही. आणि दुसरा मार्ग आहे आपल्या आतल्या आवाजाला ऐकण्याचा. हा प्रवास कदाचित अनिश्चित असतो, पण खरा आनंद, खरी वाढ याच प्रवासात दडलेली असते. आपल्या मनात नेहमी एक भीती असते की आपण मागे पडलो आहोत. पण ही भीती मनातून काढून टाका. कारण आयुष्य म्हणजे काही रेस नाहीये, ती एक भूलभुलैया आहे. प्रत्येकाचा मार्ग वेगळा, प्रत्येकाचा वेग वेगळा. इथे कोणीच कोणाच्या पुढे किंवा मागे नसतं. मग हे बदल स्वीकारायचे कसे? पहिली गोष्ट, स्वतःच्या आतल्या तालावर लक्ष द्या. जसा एखादा डान्सर, तो इतरांकडे नाही बघत, तो फक्त संगीत ऐकतो आणि स्वतःला त्या लयीत हरवून टाकतो. आणि दुसरी गोष्ट म्हणजे प्रत्येक अडथळ्याकडे एक रिडायरेक्शन म्हणून बघा. म्हणजे एखादी वाट बंद झाली तर ती एका नव्या, कदाचित जास्त सुंदर वाटेकडे नेणारी संधी असू शकते. आता बाहेरच्या जगातून थोडं आत वळूया. आपल्या मनात अशा काही समजुती घट्ट बसलेल्या असतात ज्या आपल्याला नकळतपणे मागे खेचत राहतात. त्यांना ओळखणं खूप गरजेचं आहे. अशा 5 प्रमुख समजुती आहेत ज्या आपल्या स्वातंत्र्यावर आणि आनंदावर मर्यादा घालतात. चला बघूया कोणत्या आहेत त्या. पहिली समजूत, जर काही चांगलं घडलं तर आता नक्कीच काहीतरी वाईट होणार. जणू काही सुखाची किंमत दुःखानेच चुकवावी लागते. हा विचार आपल्याला मिळालेल्या आनंदाचा पूर्णपणे अनुभवच घेऊ देत नाही. या भीतीमुळे ना आपण स्वतःलाच मर्यादित करून टाकतो. पण एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी की चांगल्या गोष्टी आयुष्यात एकामागोमाग एक येऊ शकतात. त्या आपलं आयुष्य अधिक स्थिर आणि आनंदी बनवतात. दुसरी समजूत, आनंदी आयुष्य हवे, मग त्यासाठी अधिक खूप दुःख, त्रास आणि न आवडणाऱ्या गोष्टी सहन कराव्याच लागतील. जणू काही सुखाचा रस्ता हा दुःखाच्या दरीतूनच जातो. पण हा विचार आपल्या जगण्यातल्या आनंदच काढून घेतो. कारण नावडत्या गोष्टी करत, द्वेष करत आपण कधीच प्रेमापर्यंत, आपल्या आवडत्या आयुष्यापर्यंत पोहोचू शकत नाही. हे शक्यच नाही. आणि उरलेल्या 3 समजुती थोडक्यात अशा आहेत. प्रत्येक चुकीसाठी किंवा समस्येसाठी स्वतःलाच दोष देत राहणं, असं मानणं की आनंदी होण्यासाठी यशस्वी व्हावंच लागेल किंवा प्रेम मिळवण्यासाठी सुंदर दिसावंच लागेल, आणि सगळ्यात महत्त्वाचं, आपली ओळख, आपली किंमत इतरांच्या मतांवरून ठरवणं. या समजुतींना ओळखल्यानंतर पुढची पायरी येते त्या गोष्टींना सोडून देण्याची ज्या आपल्याला बांधून ठेवतात. ही एक कला आहे जी सरावाने जमते. जरा कल्पना करा की आपली ऊर्जा एका बागेसारखी आहे. आपण आपलं लक्ष, आपला वेळ, आपली शक्ती कुठे खर्च करतोय? जिथे काहीतरी उगवण्याची शक्यता आहे तिथेच ना? एक हुशार माळी कधीच वाळलेल्या रोपांवर पाणी वाया घालवत नाही. तो त्याची सगळी काळजी त्या रोपांवर खर्च करतो जी वाढायला तयार आहेत. हा सराव हळूहळू करता येतो. अगदी छोट्या गोष्टींपासून सुरुवात करा, जसं की मनात येणारे नकारात्मक विचार, मग काही वस्तू म्हणजे जुने कपडे ज्यात आपल्या व्यक्तिमत्वाचा भाग नाहीत, आणि मग नात्यांकडे वळा. काही नाती काळाच्या ओघात संपतात. ते स्वीकारणं महत्त्वाचं आहे, कारण खरं तर आपण काही सोडून देत नाही. जे आधीच गेलेलं आहे त्याला फक्त मान्यता देत असतो. आता आपण आलोय या प्रवासाच्या शेवटच्या आणि सगळ्यात महत्त्वाच्या टप्प्यावर. तो म्हणजे आपल्या आतल्या आवाजावर, आपल्या इंट्युशनवर पुन्हा विश्वास ठेवायला शिकणं. अनेकदा आपण ओव्हर करेक्ट करतो. म्हणजे काय होतं बघा, मी पुरेसा चांगला नाही या भावनेतून आपण सतत स्वतःला बदलण्याचा प्रयत्न करतो.
इतरांनी चांगलं म्हणावं म्हणून. म्हणजे जे तुटलेलंच नाही ते दुरुस्त करण्याचा हा प्रयत्न असतो. हे चक्र तोडणं शक्य आहे. पहिलं म्हणजे इतरांना खुश करण्याऐवजी स्वतःला काय हवंय ते ओळखा. दुसरं, आपल्या शरीराचं ऐका. भूक, तहान, थकवा याकडे लक्ष द्या. आणि तिसरं, इतरांचं मत हे त्यांचं असतं, ते आपलं सत्य नसतं, हे लक्षात ठेवा. या सगळ्या प्रवासातली खरी जादू कुठे दडलेली आहे माहितीये? ती आहे स्वतःला स्वीकारण्यात. हो, जसे आहोत तसे, आपल्या चुकांसकट, आपल्या अपूर्णतेसकट. ज्या क्षणी आपण स्वतःला स्वीकारतो त्याच क्षणी खऱ्या बदलाची दारं उघडतात. आणि या सगळ्याचा सार या एका वाक्यात आहे. आपलं आयुष्य कसं असणार आहे हे कशावर अवलंबून आहे? तर आपण आपला वेळ, आपलं लक्ष आणि आपली ऊर्जा नेमकी कुठे गुंतवतोय यावर. म्हणून ही गुंतवणूक खूप विचारपूर्वक करायला हवी. आणि जाता जाता एक प्रश्न स्वतःला विचारण्यासाठी, ज्या गोष्टी, ज्या आठवणी आता आपल्या आयुष्याचा भाग नाहीत, त्यांना सोडून दिल्यानंतर जी मोकळी जागा तयार झाली आहे, तिथे आपण आता कशाला जागा देणार आहोत? कोणत्या नव्या शक्यतांना, कोणत्या नव्या स्वप्नांना?